नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. तो म्हणजे मराठी विषयाचं प्रेझेंटेशन, आदर्श उत्तरपत्रिका ही कशी असावी. तर 80 मार्कांसाठी असणारा हा मराठीचा पेपर आणि या पेपरमध्ये आपल्याला 80 पैकी 80 गुण कशाप्रकारे मिळतात किंवा अशा 80 पैकी 80 गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा हा एक पेपर, त्याचा एक नमुना आपण या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतोय. बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. 80 मार्कासाठी असणारा हा पेपर, यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी बघा, विभाग अ जो दिलेला आहे, तो विभाग अ हा आकलन आणि वाचन यावरती आधारित हा 15 मार्कासाठी असणारा पहिला विभाग आहे. या ठिकाणी अशा प्रकारे विभाग अ लिहून तुम्ही या ठिकाणी बॉक्स करायचा आहे आणि 15 गुण असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा हा समास जो दिलेला आहे, समासाला लागून या ठिकाणी एक 1 इंच अंतरावरती अशी एक रेष ओढायची आहे आणि त्याचबरोबर इकडला पेपरचा हा जो शेवटचा भाग आहे, या शेवटच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक अर्धा इंच किंवा 1 इंच अंतर ठेवून एक रेषा ओढायची आहे. तर बघा, प्रस्तुत ही जी उत्तरपत्रिका आहे, या उत्तरपत्रिकेची जी प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे ज्या प्रश्नपत्रिकेतील ही उत्तरपत्रिका सोडवलेली आहे, ती प्रश्नपत्रिका ही तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ती प्रश्नपत्रिका सुद्धा डाउनलोड करू शकता. तर बघा, सुरुवात करूया आपण. तर या ठिकाणी ही जी रेषा ओढायची हे कशासाठी आहे? तर बघा, या ठिकाणी हा जो मुख्य प्रश्न आहे, मुख्य प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर उपप्रश्न जो आहे, हा उपप्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, उतार्यावरती आधारित आहे. उतार्यावरती आधारित यामध्ये पहिला प्रश्न जो असतो, हा या ठिकाणी पर्याय दिलेले असतात. एम-सी-क्यू टाइप प्रश्न असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट लिहून पर्याय लिहायचा आहे आणि अशा प्रकारे उत्तर हे या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं आहे. दुसरा प्रश्न लिहिलाय, एक ओळीचा गॅप दिलाय, त्याच्यामुळे त्यामध्ये काय देतो, व्यवस्थितपणा या ठिकाणी दिसतो. दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा, है ना, दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर तिसरा प्रश्नही या ठिकाणी लिहिलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे. हस्ताक्षर म्हणजेच हँडरायटिंगलाही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळं आपलं अक्षर हे सुटसुटीत आणि व्यवस्थित असायला हवं. या ठिकाणी बघा, पहिल्या प्रश्नामधला जो दुसरा आहे हा या ठिकाणी एकूण आपल्याला 4 प्रश्न विचारलेले असतात आणि या 4 पैकी कोणतेही 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग या ठिकाणी उत्तर लिहिलंय, इथं प्रश्न लिहिलाय आणि त्याचं दुसऱ्या बॉक्समध्ये जो उपप्रश्न आहे त्याच्यामधला हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे या उत्तरासाठी तुम्ही प्रश्नपत्रिका PDF मधून डाउनलोड करू शकता आणि हे उत्तरं पाहू शकताय. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न लिहिलेला आहे. अपठित उतार्यावरती आधारित हा प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न जो आहे, तो 6 मार्कांसाठी आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, पहिला हा जो आहे विभाग, याच्यामधला जो आहे, हा एम-सी-क्यू टाइप आहे. हा 3 मार्काला असतो. त्याचबरोबर एका वाक्यात उत्तरे द्या, हा देखील 3 मार्काला प्रश्न असतो. बघा, हा 3 मार्काला प्रश्न असतो. यामध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये बघा, याच्यामधला जो पुढचा आहे, हा 2 मार्काला म्हणजे थोडक्यात उत्तरे द्यासाठी असतो. प्रश्न कोणता आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी PDF डाउनलोड करा प्रश्नपत्रिकेची आणि त्याच्यामधून पाहू शकता. अतिशय छान असं उत्तर लिहिलेलं आहे. अक्षर देखील सुंदर अक्षर काढलेलं आहे. खडाखोड वगैरे व्यवस्थित सगळं काही केलेलं आहे. खडाखोड वगैरे नाहीये. तर याही उतार्यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे 8 मार्कासाठी उतार्याचा, अपठित गद्य उतारा आहे हा, आणि या गद्य उतार्यावरती आधारित हा पहिला प्रश्न आहे 8 मार्कासाठी आणि त्याला या प्रश्नामध्ये 8 पैकी 8 मार्क्स मिळालेले आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे पद्य उतारा. तर या पद्य उतार्यावरती आधारित 3 मार्कासाठी एम-सी-क्यू प्रश्न असतात आणि 4 मार्कासाठी एका वाक्यात उत्तरे असतात. बघा, या ठिकाणी हे 3 प्रश्न आणि पुढचा हा चौथा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे.
हे एका वाक्यात आहेत. म्हणजे पहिला प्रश्न 8 मार्काला आणि दुसरा प्रश्न 7 मार्काला, असं एकूण विभाग अ हा जो आहे, हा अपठित गद्य आणि पद्य उत्तरावरती हा आहे 15 मार्काला. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपण येतोय. पुढचा प्रश्न जो आहे दुसरा बघा, आता नवीन पानावरती नवीन प्रश्न लिहायचा, हे लक्षात घ्यायचंय. नवीन पानावरती नवीन प्रश्न लिहायचा आहे. आणि याच्यामधला विभाग ब जो आहे बघा, विभाग ब हा जो व्याकरणावरती आधारित आहे आणि व्याकरणावरती आधारित असलेला हा प्रश्न 20 मार्कासाठी विभाग ब आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे हा शब्दाच्या जातीवरती आधारित आहे. शब्दाच्या ज्या जाती आहेत, या शब्दांच्या जाती मुख्य प्रकार जे आहेत यांच्यावरती आधारित हा प्रश्न 4 मार्कासाठी विचारतात. आणि या ठिकाणी बघा, चारही प्रश्न या ठिकाणी याने उत्तर अशी बरोबर लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न येतो आपल्याला या ठिकाणी बघा, काळावरती आधारित, काळ बदला किंवा ओळखा. ह्या दोनच प्रश्न असतात आपल्याला, काळ ओळखा किंवा बदला. मग या ठिकाणी बघा, हा काळावरती आधारित 3 मार्कासाठी प्रश्न येतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार ओळखा आणि बदला. यामध्ये बघा, आहे ना, प्रश्नार्थी वाक्य पहिल्याचं उत्तर. दुसरं बघा, वाक्यामध्ये या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य बनवायचे आणि बघा, उद्गारवाचक शब्द या ठिकाणी आहा असा वापरलेला आहे आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे आणि ते उद्गारवाचक चिन्ह देखील वापरलेलं आहे. तर हा 3 मार्कासाठी प्रश्न असतो. शब्दाच्या जाती 4 मार्क, काळ 3 मार्क आणि प्रश्नार्थी वाक्य म्हणजे हे वाक्याचे प्रकार जे आहेत हे 3 मार्क. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर लिंग, वचन आणि समास. तर हे प्रत्येकी 2-2 मार्कासाठी असणारे प्रश्न आहेत. या ठिकाणी पण बघा कशा प्रकारे या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. या प्रश्नामध्ये देखील या विद्यार्थ्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहेत. आणि पुढे बघा, लिंग बदला किंवा ओळखा हा देखील 2 मार्कासाठी प्रश्न आहे आपल्याला. तर ह्या ठिकाणी बघा, लिंग ओळखा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे नपुंसकलिंग आणि दुसऱ्याचं आहे लिंग बदला. उंट या शब्दाचं लिंग बदल करा. उंट या शब्दाचं येतो सांडणी. असा हा लिंग बदलावरती प्रश्न आहे. त्याचबरोबर पुढं बघा, समानार्थी शब्द, त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द या 2 मार्कासाठी आणि समास. ठीक आहे. समासाचे जे मुख्य प्रकार आहेत, यामधले मुख्य प्रकाराबरोबरच आपल्याला द्विगु समासाचे 3 उपप्रकार त्या ठिकाणी विचारलेले, द्वंद्व समासाचे, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि हे 3 प्रकार या ठिकाणी समासाबद्दलचे विचारलेले आहेत. तर ह्या समासावर आधारित 2 मार्कासाठी प्रश्न आहेत. याही प्रश्नामध्ये या विद्यार्थ्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहेत. त्याचबरोबर पुढे बघा, आता या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तक आधारित क विभाग आहे. एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 4 विभाग असतात. पहिला आपण पाहिला, पहिला विभाग कोणता होता? अपठित गद्य म्हणजेच वाचन आणि आकलन, हा 15 मार्कासाठी. त्याचबरोबर विभाग ब हा 20 मार्कांसाठी आहे. त्याची विभागणी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. त्याच्यामध्ये बघा, व्याकरणामध्ये पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐका. व्याकरणामध्ये 20 मार्काची जी विभागणी आहे याच्यामध्ये शब्दाचे जाती 4 मार्क, काळ बदला किंवा ओळखा 3 मार्क, वाक्याचे प्रकार बदल किंवा ओळख 3 मार्क, त्याचबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन आणि समास, म्हणजे हे सगळे प्रश्न बदला किंवा ओळखा यावरती आधारित 2-2 मार्कासाठी आहेत. असा व्याकरणावरती विभाग ब असणारा 20 मार्कासाठी आहे. तर आता विभाग क जो आहे हा पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येतात. तर बघा, या ठिकाणी म्हणजे सुरुवातीचा जो पहिला प्रश्न असतो हा एका वाक्यामध्ये उत्तरे द्या असतो. बघा, एका वाक्यामध्ये उत्तरे द्या ज्यावेळेस प्रश्न विचारलेला असतो, प्रश्न काय होता बघा, लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला पैसे का दिले, है ना? का तर या ठिकाणी मुख्य जे उत्तर आहे त्याचं उत्तर लिहिताना या ठिकाणी एका वाक्यातल्या प्रश्नासाठी सुद्धा तुम्ही मुख्य उत्तराला अंडरलाईन करा. त्याच्यामुळे काय होईल, पेपर तपासणाऱ्याचं लक्ष फक्त त्या शब्दांकडे, त्या याच्याकडे, ओळीकडे जाईल आणि तो इतर प्रश्न
त्या ठिकाणी वाचणार नाही. मग पहिला प्रश्न आहे, तर उत्तर का बघा याचं, का दिले? तर तिचं बाळ हे थंडीनं कुडकुडत होतं आणि रडत होतं, म्हणून त्याने त्या मासे पकडणाऱ्या बाईला पैसे दिले. तर पुढचा प्रश्न आहे बघा एका वाक्यामध्ये, या ठिकाणी दाजी साहेबांनी रामाच्या सेतुबंधनात कोणाचं उदाहरण दिलं है ना? तर खारीचं उदाहरण दिलंय. मग या शब्दाला तुम्ही अंडरलाईन करू शकता. खारीचं उदाहरण दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, भावे सर कोणता विषय शिकवत होते? तर भावे सर हे भौतिकशास्त्र, म्हणजे ज्यालाच फिजिक्स म्हटलेलं आहे, फिजिक्स हा विषय शिकवत होते, म्हणून या शब्दाला तुम्ही अंडरलाईन करून त्या ठिकाणी लिहू शकता. तर हा 3 मार्कांसाठी गद्य पाठावरती आधारित हा प्रश्न आहे. एकूण 5 प्रश्न दिलेले असतात, त्याच्यापैकी तुम्ही कोणतेही 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. परंतु शक्यतो लिहिताना काय करायचंय, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर येत आहेत है ना, तेच प्रश्न वरती लिहायचे. आणि मग नंतर जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल किंवा असेल, म्हणजे 3 प्रश्न जर खात्रीपूर्वक तुम्ही लिहिले, तर बाकीचे इतर प्रश्न तुम्हाला लिहायची गरज नाहीये. मग बघा परत गद्य पाठावरती आधारितच या ठिकाणी रिकाम्या जागावरती आधारित प्रश्न असतो. बघा या ठिकाणी प्रश्न लिहिलाय, प्रश्न क्रमांक लिहिलेला आहे आणि त्याचा जो उपप्रकार आहे, उपक्रमांक प्रश्नाचा बी, त्याच्यामधला जो बी आहे तो इथं लिहिलेला आहे. त्याच्यामधला पहिला येत नाहीये म्हणून त्या मुलाने लिहिलेला नाही, डायरेक्ट दुसरा प्रश्न लिहिलाय. दुसऱ्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी काय उत्तर आहे बघा या ठिकाणी, डॅश डॅश रस मला अमृतासारखा वाटू लागला. तर उत्तर आहे लिंबाचा. बघा या ठिकाणी लिंबाचा शब्द त्याने लिहिलेला आहे आणि त्या शब्दाला अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, रिकाम्या जागेवरतीच आधारित आहे. आयुष्याचं फार मोठं डॅश डॅश मला भावे सरांच्या या शिकवणीतून मिळालं. तर उत्तर आहे याचं तत्वज्ञान. बघा उत्तर लिहून अंडरलाईन केलेली आहे. आणि तिसरा हा 3 मार्कासाठीच प्रश्न आहे, डॅश डॅश सामर्थ्य, मौनाचं सामर्थ्य. म्हणजे इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी कंसामध्ये पर्याय दिलेले असतात. तर त्या 4 पर्यायांमधून तुम्हाला योग्य उत्तर कोणतं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. पण लिहिताना ही काळजी घ्यायची आहे की उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आणि उत्तराला अंडरलाईन करायची आहे. तर हा झाला रिकाम्या जागेवरती आधारित प्रश्न. तर आता बघा गद्य पाठावरती आधारित पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. बघा यामधलं उत्तर कशा प्रकारे लिहिले बघा. सॉरी, हा प्रश्न या ठिकाणी कोणता प्रश्न आहे हा, तर वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी कंसामध्ये काही वाक्यप्रचार दिलेले असतात आणि त्याच ज्या वाक्यप्रचारांच्या अर्थाची वाक्य ही खाली दिलेली असतात. मग तुम्ही कंसात जे वाक्यप्रचार आहेत त्या वाक्यप्रचारांचा काय करायचा आहे, खाली दिलेल्या वाक्यांमध्ये त्याचा अर्थाचा संदर्भ लावून वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे त्याला अंडरलाईन करायची आहे, ही काळजी घ्यायची आहे. बघा या ठिकाणी हे अशा प्रकारे हे उत्तर सोडवलेलं आहे. ह्या 5 मार्कासाठी एकूण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी वाक्यप्रचारांचा वाक्यात मध्ये उपयोग केलेला आहे. पायावर मस्तक ठेवतात. पुढं काय बघा, आमच्या घरी जेवायला या अशा विशालने सरांना पुन्हा आर्जव केला, म्हणजेच विनंती केली. अशा प्रकारे पुढं बघा, गणेशने घरी आलेल्या गुरुजींचा पाहुणचार केला, म्हणजेच या ठिकाणी बघा समाचार करणे असा वाक्यप्रचार आहे, त्याचा या ठिकाणी वाक्यामध्ये त्या अर्थाचा उपयोग केलेला आहे. आणि सूर जुळतात. बघा सगळे प्रश्न जर तुम्ही बारकाईने बघितले तर ज्या वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे त्याला अंडरलाईन केलेली आहे. याही प्रश्नामध्ये या विद्यार्थ्याला 5 पैकी 5 गुण मिळालेले आहेत. आतापर्यंत तुम्ही या उत्तरपत्रिकेमध्ये सगळे प्रश्न बघितले तर या मुलाने सगळेच्या सगळे प्रश्न जवळजवळ बरोबर सोडवलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे ना 3 मार्कांसाठी, जे तुम्हाला मी म्हणलं होतं, हा अत्यंत असा महत्वाचा प्रश्न आहे. 3 मार्कासाठी असणारा प्रश्न. तर बघा रंगसाहित्याचे या पाठामधला हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा, या ठिकाणी उत्तर लिहिताना काय करायचंय, व्यवस्थित म्हणजे सुरुवातीला जो प्रश्न दिलेला आहे त्याचा संदर्भ तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी लिहायचा आहे. हा प्रश्न कुठल्या पाठामधला आहे आणि त्या पाठामधून थोडक्यात सारांश काय दिलेला आहे.
थोडक्यात काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. आणि मग तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे आणि थोडक्यात प्रश्नाचा समारोप करायचा आहे. म्हणून पुस्तकांची मैत्री आवश्यक करावी. है ना? म्हणजेच प्रश्न काय होता हा? पुस्तकांची मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. पुस्तकांबद्दलची या ठिकाणी माहिती लिहिली आहे. प्रश्नाचा या ठिकाणी शेवट पण केलेला आहे, समारोप पण केलेला आहे, है ना? आणि त्याचबरोबर सुरुवातीला त्यांनी बघा प्रश्नाबद्दल, त्या पाठाबद्दल थोडक्यात या ठिकाणी लिहिलेला आहे. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे हा. असा प्रश्न 3 मार्कासाठी फक्त आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न दिलेले असतात. पर्याय पण असतात, की त्या 2 किंवा 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न सोडवायचा असतो. तर हा झाला गद्य पाठावरती आधारित प्रश्न. आता पुढचा हा जो 6वा प्रश्न आहे बघा, हा जो 6वा प्रश्न आहे, हा 6वा प्रश्न आहे पद्य पंक्तींवरती आधारित, कवितेंवरती आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा आता 6व्या प्रश्नातला जो उपप्रश्न आहे पहिला, एका वाक्यात उत्तरे द्या, हा इथं लिहिलेला आहे. आणि त्याच्यामधले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी त्यांची उत्तरे या ठिकाणी लिहिलेली आहेत. बघा प्रश्न पहिला काय म्हणतोय, की परमेश्वराच्या कृपेची याचना कोणी केली आहे? तर उत्तर आहे संत नामदेव यांनी केली आहे. तर बघा इथं या ठिकाणी अंडरलाईन केलेली नाहीये, पण तुम्ही अंडरलाईन केले तर आणखीनच ते उत्तर आपलं छान होईल, है ना? म्हणजे पेपर तपासणाराचा एक जो बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन त्या ठिकाणी सकारात्मक होतो. त्यामुळं है ना, एका वाक्यातल्या प्रश्नामध्ये आपले जे मुख्य उत्तर आहे, मुख्य जे शब्द आहेत त्याला अंडरलाईन करायचे. बघा पुढचा प्रश्न जो आहे, कवीचे सर्वस्व म्हणजे काय आहे? तर कवीचे सर्वस्व हे काय आहे? हात आहे. बघा 2 दिवस या कवितेमधला आधारित हा प्रश्न आहे आणि मुख्य उत्तर आहे हात. या शब्दाला तुम्ही अंडरलाईन केली तरी अतिशय छान या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर बघा आता किशोर पाठक यांनी नव्या युगाचे म्हणजे कोणते स्वप्न साकार करण्याचं ठरवलंय? तर उत्तर आहे नव्या युगाचे व नव्या पिढीचे. बघा स्वप्न करू साकार या कवितेमधलं हा प्रश्न आहे. आणि बघा या ठिकाणी असं अशा प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे आणि याही प्रश्नामध्ये 4 पैकी 4 गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. बघा आपल्या वासराच्या आवाजाने कोण हंबरत येते किंवा धावत येते, है ना? तर बघा या ठिकाणी दोन्ही शब्द त्या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत. धेनू आणि कंसामध्ये गाय पण लिहिलेलं आहे. मग या शब्दाला जर अंडरलाईन केली तर आणखीनच उत्तर हे आपलं आकर्षक वाटेल. बघा हा झाला कवितेवर आधारित 4 मार्कांसाठी एका वाक्यात लिहा असा प्रश्न. पुढचा 6व्या मधला जो उपप्रश्न आहे बी, है ना? दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आहे रिकाम्या जागा. हाही प्रश्न कवितेवरती आधारितच आहे. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे याच्यामधला, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो डॅश डॅश तैसा. मग उत्तर काय लिहिलेलं आहे इथं बघा, चातक लिहिलेलं आहे आणि चातक या शब्दाला महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. तसंच दुसरा प्रश्न बघा, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच डॅश 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 बर्बाद झाली. तर उत्तर लिहिलेलं आहे जिंदगी शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. अशाच प्रकारे आपण सुद्धा उत्तरपत्रिकेमध्ये अंडरलाईन शब्दांना करायची आहे. जी मी ज्या प्रकारे मी सांगितलं, की एका वाक्यातले असोत किंवा रिकाम्या जागा असो किंवा मोठे प्रश्न जे असतात 3 मार्कांसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाठाचं नाव किंवा कवितेचं नाव, त्याचे कवी किंवा लेखक जे असतील ते, त्यांच्या नावाला देखील अवतरण चिन्हामध्ये लिहा आणि अंडरलाईन करा. पुढचा प्रश्न बघा, डोळ्यातील डॅश डॅश ज्योत ज्योत पाजळावी आसवांची. या प्रश्नांच्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले असतात. फक्त योग्य पर्याय तुम्हाला शोधायचा आहे आणि या ठिकाणी उत्तर लिहून त्याला अंडरलाईन करायची आहे. बघा पुढचा प्रश्न, झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे डॅश डॅश छान शेकले. उत्तर आहे आयुष्य, अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे याही प्रश्नामध्ये या विद्यार्थ्याने 4 पैकी 4 गुण मिळवलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा आता, म्हणजे कवितेवर आधारित एका वाक्यात उत्तरे द्या 4 मार्काला आणि रिकाम्या जागा 4 मार्काला. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न जो संदर्भाचे स्पष्टीकरण करा कवितेवरती आधारित किंवा अ, खालील पद्यपंक्तीचे रसग्रहण करा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर आता बघा प्रस्तुत औक्षण या कवितेमधला हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा कशा छान प्रकारे लिहिलेलं आहे.
कवयित्री इंदिरा संत. बघा या ठिकाणी कवयित्रीचं नाव पण लिहिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी या शब्दाला अवतरण चिन्ह करू शकता आणि या शब्दाला अंडरलाईन सुद्धा करू शकता. आणखीनच ते चांगल्या प्रकारे वाटेल. बघा इंदिरा संत यांनी औक्षण या कवितेमध्ये कवितेचं नाव लिहिलंय, अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे आणि पुढे काय लिहिलंय बघा, या कवितेतून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपले मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की सैनिक बघा, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा संदर्भ लिहिल्यासारखं, म्हणजे तुम्ही प्रश्नांची सुरुवात मोठ्या 3 मार्कासाठी जो मोठा प्रश्न आहे त्याची सुरुवात करताना पाठाचं नाव किंवा कवितेचं नाव लिहून त्या ठिकाणी असणारे लेखक किंवा कवी यांचं लिहायचंय आणि थोडक्यात त्या कवितेतून आपल्याला काय संदेश दिलाय ते थोडक्यात लिहायचंय आणि मग दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. बघा या ठिकाणी लिहिलंय, ते म्हणतात की हे सैनिक तुझे प्रत्येक पाऊल जिद्दीचे व हिमतीचे आहे. युद्धाच्या प्रसंगी तू निडरपणे आपल्या देशासाठी लढतोस. रणांगणामध्ये बॉम्ब फोडतात. म्हणजे हे उत्तराचं स्पष्टीकरण या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे बघा मुख्य. आणि उत्तर बघितलं तुम्ही 3 पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलेलं आहे? पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्या ठिकाणी कवितेचं नाव, कवीचं नाव आणि थोडक्यात त्या कवितेमधून काय संदेश दिलाय तो लिहिलेला आहे. उत्तराच्या स्पष्टीकरणामध्ये इथं हा पॅरेग्राफ बनवलेला आहे आणि खाली आहे ना त्या प्रश्नाचा समारोप करायचा, शेवट करायचा आहे. बघा मग या ठिकाणी बघा हा पॅरेग्राफ तुम्हाला शेवटचा तिसरा जो पॅरेग्राफ दिसतोय याच्यामध्ये बघा, म्हणून कवयित्री इंदिरा संत ह्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात की वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. अशा प्रकारे प्रश्नाचा शेवट करायचा आहे आणि याही प्रश्नामध्ये या विद्यार्थ्याला 3 पैकी 3 मार्क्स मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, एकच प्रश्न याच्यापैकी कोणताही एक लिहायचा आहे आणि आता बघा आता हा प्रश्न जो आहे हा आहे स्थूल वाचनावरती आधारित. आपल्याला 2 स्थूल वाचन परीक्षेमध्ये आहेत आणि या 2 स्थूल वाचनावरती आधारित आपल्याला 5 मार्कासाठी प्रश्न येतात. 5 मार्कांची विभागणी कशी आहे तर बघा हा प्रश्न 7वा आहे. 7व्यातला हा उपप्रश्न आहे तो म्हणजे ए. म्हणजे इथं काही देऊ शकतात, ए, अ, आ, क, ख, ग अशा प्रकारे असतात. तर हा उपप्रश्न आहे आणि या उपप्रश्नामध्ये आहे ना बघा 1938 साली मुंबई येथे झालेल्या आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर लिहिले बघा या ठिकाणी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे होते. उत्तर लिहिले आणि शब्दाला अंडरलाईन करायची आहे. तर या स्थूल वाचनावरती आधारित आपल्याला एकूण 3 मार्कासाठी एका वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न असतो. आणि बघा या ठिकाणी हे तिन्ही प्रश्न तुम्ही या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत आणि मुख्य उत्तराला महत्त्वाचं म्हणजे अंडरलाईन करायची आहे. या ठिकाणी बघा बार्क संस्थेचं विस्तारित रूप त्याने दोन्हीमध्ये लिहिले बघा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि BARC हे पण लिहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे मग याला मराठीमध्ये काय म्हणतात तर भाभा अणुसंशोधन केंद्र हे देखील लिहिले, सिंगल अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे आणि याला फक्त अंडरलाईन करायची आहे. अशा प्रकारे हे स्थूल वाचनावरती आधारित आपल्याला एका वाक्यातला प्रश्न यासाठी 3 मार्कासाठी हे प्रश्न विचारला जातो बघा, 3 मार्क. तर याही प्रश्नामध्ये 3 पैकी 3 मार्क्स मिळालेले आहेत आणि पुढचा स्थूल वाचनावरती आधारित प्रश्न असतो तो म्हणजे 2 मार्कासाठी थोडक्यात उत्तरे द्या. बघा याचं उत्तराचं स्पष्टीकरण बघा या ठिकाणी, स्थूल वाचनावरती आधारित प्रश्न बघा. प्रस्तावना कशा प्रकारे केलेली आहे या पहिल्या पॅरेग्राफमध्ये प्रस्तावना केलेली आहे प्रश्नाची. डॉक्टर अनिल काकोडकर यांनी मोठे होत असलेल्या मुलांनो या लेखाद्वारे आपले काही अनुभव व त्यातून मिळणारी शिकवण आपल्याला सांगतात. थोडक्यात स्पष्टीकरण लिहिलं, पाठाची ओळख करून दिली, पाठाचे लेखक कोण आहे त्याची ओळख करून दिली आणि मग उत्तराचं स्पष्टीकरण या खालच्या पॅरेग्राफमध्ये केलेलं आहे. बघा 2 मार्कासाठी प्रश्न आहे, एवढं ठीक आहे. एवढं जरी तुम्ही लिहिलं, सुटसुटीतपणा कुठं खाडाखोड नाही, काही नाही, व्यवस्थितपणा लिहिलेला आहे आणि याही प्रश्नामध्ये या विद्यार्थ्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहेत.
तर अशा प्रकारे आहे ना, या या उत्तरपत्रिकेची जी प्रश्नपत्रिका आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ती त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सोडवायला मदत होईल तुम्हाला त्या ठिकाणी. आणि आणखीन मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर निश्चित चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा, की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा आणखीन तुम्हाला कशाप्रकारे बदल काय पाहिजे किंवा अजून तुम्हाला काही मनामध्ये शंका असतील, तर निश्चितपणे कमेंट करून कळवा. आपण प्रत्येकाच्या कमेंटला त्या ठिकाणी उत्तर देऊन त्यांच्याशी आपण त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करू. शेवटचा विभाग आहे मित्रांनो, विभाग ड. हा विभाग आहे लेखन विभाग. लेखन विभागामध्ये हा विभाग आपल्याला एकूण 15 मार्कांसाठी असतो. याच्यामध्ये निबंध, पत्र आणि कथा. तर या ठिकाणी बघा, याने काय केलेलं आहे, सुरुवातीला पत्र लिहिले. पत्र लिहिताना काय काळजी करायची, पत्र बघा, ज्यांना आपण म्हणजे पत्र लिहिणाराचा जो पत्ता आहे, तो एका बाजूला असा लिहायचा आहे. या जरी बाजूला तुम्ही नाही लिहिला, म्हणजे उजव्या साईडला नाही लिहिला, या ठिकाणी जरी तुम्ही लिहिला, कुठं उजव्या साईडला जरी लिहिला, तरी व्यवस्थितपणे लिहायचा. आणि त्या ठिकाणी मग नंतर आहे ना, आता ही पत्राची जुनी पद्धत झाली. तर नवीन पद्धतीनुसार काय करतात, पत्र लिहिणाराचा जो पत्ता आहे, म्हणजे ज्यांना आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता या ठिकाणी असा वरती इथं लिहितात आणि मग खाली कळावे जिथं आपण लिहितो तिथं पत्र लिहिणाराचा पत्ता लिहितात. म्हणजे दोन्ही पद्धतीनुसार चालतं. परंतु दिनांक लिहिताना महत्वाची गोष्ट म्हणजे तारीख लिहिताना महिन्याचा जो पूर्ण उल्लेख आहे तो करायचा, म्हणजे 16 जानेवारी 2025. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णविराम द्यायचा आहे. बघा इथं पूर्णविराम दिलेला आहे. आणि अजून या विद्यार्थ्याकडून एक गोष्ट राहिलेली आहे, ते म्हणजे बघा, पत्ता लिहिलं म्हणजे नाव लिहिलं तर या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे, म्हणजे कोमा द्यायचा आहे. या ठिकाणी पण तशाच प्रकारे कोमा द्यायचा आहे आणि या ठिकाणी कोमा द्यायचा आहे. आणि जर पत्त्यामध्ये तुम्हाला पिनकोड दिलेला असेल तरच लिहायचा, नसता चुकीचा पिनकोड लिहायचा नाही. आणि तारीख या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायची. आता बघा, हे ज्यांना पत्र पाठवायचंय त्यांचा पत्ता या ठिकाणी लिहिलेला आहे ना, माननीय व्यवस्थापक. बघा या ठिकाणी स्वल्पविराम स्वल्पविराम आणि त्यांचा पत्ता लिहिला. विषय लिहिताना बघा, विषय हा थोडक्यात लिहायचा आहे. जास्त विषयामध्ये फापट पसारा लिहायचा नाही. विषय मोजक्या शब्दामध्ये पण अर्थपूर्ण पाहिजे. विषय काय आहे, पुस्तके मागविण्यासाठी मागणीपत्र, पुस्तकांच्या मागणीबाबत पत्र. महोदय, बघा याला आहे ना, महोदय लिहिलेलं आहे, स्वल्पविराम दिलेला आहे. हे महत्वाचं आहे, कारण 4 मार्कासाठी आपल्याला पत्र लेखन आहे यावर्षी. गेल्या वर्षी 5 मार्कासाठी होतं. बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही कोण आहात आणि तुमची मागणी काय आहे त्याच्याबद्दल ती लिहायचं आहे. पत्रामध्ये सुद्धा तुम्ही 2 ते 3 पॅरेग्राफ करायचे. बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही कोण आहात याची ओळख करून दिलेली आहे आणि तुमची मागणी काय आहे किंवा तुमची विनंती काय आहे किंवा तुमची तक्रार काय आहे. पत्र आपल्याला 2च प्रकारचे आहेत, मागणी पत्र किंवा तक्रार पत्र. पत्र लेखनामध्ये फक्त मित्रांनो आपल्याला 2च पत्राचे प्रकार आहेत, एक तर मागणी पत्र किंवा तक्रार पत्र. मग पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहिलं तुम्ही कोण आहात, तुमची ओळख करून दिली, तुमची मागणी किंवा तक्रार काय आहे ती लिहायची. आणि मग बघा, आता मागणी केलेली आहे म्हणून या ठिकाणी है ना असा एक तक्ता बनवलेला आहे. या तक्त्यामध्ये पहिला जो आहे अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर, पुस्तकाचं नाव, त्याचबरोबर त्याचे लेखक कोण आहेत हे जर तुम्हाला माहीत असतील तर लेखकांची नावं लिहा, चुकीची नावं लिहायची नाहीत. आणि संख्या म्हणजे तुम्हाला त्याच्या किती प्रती पाहिजेत, है ना, 5 प्रती, 10 प्रती, अशा प्रकारे या ठिकाणी कॉलम बनवायचा आहे. त्याच्यामध्ये सविस्तरपणे लिहायचं आहे. बघा हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि पुढे बघा, या आता त्यांनी बघा, या पुस्तकांसोबत कृपया बिल पाठवा, है ना, आणि तुम्ही त्यांचे पैसे कसे पाठवणार त्याही त्याच्याबद्दलही या ठिकाणी बघा लिहिलेलं आहे, की आम्ही बघा तुमचे पुस्तके तुमची आम्हाला प्राप्त होताच आम्ही तुम्हाला आमच्या बँक खात्यातून बँकिंगद्वारे आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो. त्याचबरोबर पुढे बघा, की त्यांनी डिस्काउंटची सुद्धा म्हणजे सूट द्यावी, डिस्काउंट द्यावा याची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे एक 3 पॅरेग्राफमध्ये 3 पॅरेग्राफमध्ये या ठिकाणी हे पत्र लिहायचं आहे. आणि या ठिकाणी कळावे ही विनंती हे लिहायला विसरायचं नाही. कळावे ही विनंती आणि पत्र लेखनाचं लेखक जो आहे त्याचं नाव लिहायचं आहे. आणि पुढं खालती म्हणजे हा लिफाफा बनवायचा आहे. लक्षात घ्या, लिफाफा बनवताना काय काळजी घ्यायची, तर लिफाफा बनवताना असा एक चौकोन केला आणि चौकोनामध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये तिकीट लिहिलं
तिकीट लिहिल्यानंतर आता बघा हा जो आहे प्रति म्हणजे हा कोणाचा पत्ता आहे की ज्याला आपण पत्र पाठवतो त्याचा पत्ता, म्हणजे टू म्हणजे त्याला प्रति म्हणतात, स्वल्पविराम देऊन पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता. आणि हा पत्ता पूर्ण असायला पाहिजे, कारण या लिफाफ्यावरूनच आपलं पत्र हे ज्यांना आपण पाठवतो त्यांना भेटणार आहे. आणि प्रेषक म्हणजेच फ्रॉम म्हणजेच आपण पत्र लिहिणारा. बघा इथं हा पत्ता लिहायचा आहे आणि या ठिकाणी दिनांक लिहायची नाही, ही काळजी घ्यायची आहे तुम्ही. मग निश्चितच आपल्याला अशा प्रकारे जर पत्र लिहिलं तर निश्चितच मराठीमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स, आउट ऑफ मार्क्स पडायला कोणीही अडवणार नाही. कारण दरवर्षी आपले विद्यार्थी आहेत मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना जवळजवळ है ना 2-2, 3-3, 4-4 अशा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. पुढचा प्रश्न आहे बघा, नवीन पानावरती सुरू केलेला आहे. आता बघा कथालेखन आहे. कथालेखनामध्ये फक्त या मित्रांनो या विद्यार्थ्याचा अर्धा मार्क कमी झालेला आहे. तो कशामुळं ते मी तुम्हाला खाली वर्णन करताना सांगतोच. बघा या ठिकाणी कोपऱ्यामध्ये प्रश्न लिहिलाय, त्या ठिकाणी त्याचबरोबर उपप्रश्न लिहिलाय आणि कथेला शीर्षक दिलेलं आहे 2 अपंग मित्र, है ना. कथे लिहिलेलं आहे. कथा लिहिताना या विद्यार्थ्यानं जे म्हणजे या विद्यार्थ्याकडून जी चूक झालेली आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. कथा लिहिताना आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात ते मुद्दे, प्रत्येक मुद्द्यावरून आपण 4 ते 5 वाक्य किंवा 3 ते 4 वाक्य बनवायचे. आणि कथा आपली आकर्षक व्हावी यासाठी कुठली काळजी घ्यायची, तर यासाठी आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी कथेमधील असणारी जी पात्र आहेत म्हणजे जे कॅरेक्टर आहेत त्यांना काल्पनिक नावं द्यायची. त्या ठिकाणी त्याचबरोबर ठिकाण असेल एखादं, त्या ठिकाणाला काल्पनिक नावं द्यायची. तर यामुळं काय होतं, तर आपल्या कथेला एक जिवंतपणा येतो. आणि या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की पॅरेग्राफ केलेले नाहीयेत. पॅरेग्राफ करायला पाहिजे होते ना, डायरेक्ट या ठिकाणाहून कथा सुरू केली है ना, ते डायरेक्ट खाली कथेचा शेवटच केलेला आहे. तात्पर्य व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे, तात्पर्य पण आपल्याला लिहायचंय, परंतु 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये, कमीत कमी 3 तरी पॅरेग्राफमध्ये आपल्याला ती कथा त्या ठिकाणी लिहायची आहे. पुढचा प्रश्न आहे शेवटचा बघा, निबंध लेखन. हा 6 मार्कासाठी असणारा निबंध आहे, है ना. माझा नवीन वर्षाचा संकल्प, है ना. या ठिकाणी है ना माझा लिहायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी माझी लिहिले, है ना. माझा नवीन वर्षाचा संकल्प. तर हा 6 मार्कासाठी असणारा प्रश्न. आणि निबंध लेखनामध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या विचारानुसार, तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार निबंध लिहू शकता. फक्त निबंध लिहिताना काय काळजी घ्यायची मी या ठिकाणी तुम्हाला 2 शब्दांमध्ये सांगतो, की निबंध लिहिताना आपण सुरुवातीला एकतर त्या निबंधाचं जे शीर्षक आहे त्या शीर्षकावरती आधारित एखादी काव्यपंक्ती, एखादा सुविचार, एखादी म्हण किंवा एखादा वाक्यप्रचार हे लिहायचंय आणि त्याला अवतरण चिन्ह वापर करायचंय. मध्ये आधी त्या ठिकाणी आणखीन तुम्ही निबंधामध्ये याच कवितेच्या ओळींचा, वाक्यप्रचारांचा वगैरे उपयोग करू शकता, है ना. कमीत कमी 4 ते 5 पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहायचंय. आणि शेवटी सुद्धा तुम्ही, है ना, शेवटी सुद्धा तुम्ही काय करायचंय, निबंधाचा जो शेवट आहे तो जर तुम्हाला एखाद्या कवितेच्या ओळी किंवा त्या दिलेल्या शीर्षकाशी आधारित जे काही तुम्हाला आठवेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी निबंधाचा शेवट म्हणजे समारोप करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा या ठिकाणी लिहिलेला ही एक आदर्श नमुना उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहिली. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.